ओके. देन लास्ट लेक्चरमध्ये काय काय बघितलं आपण? झेनर डायोड, ओके, and then photodiode. Now we will start next topic, working IV, dark resistance. Next आहे solar cell. Welcome to BK. Solar cell. Okay, you know that solar cell means काय? सोलर सेल काय आहे? कन्वर्ट सोलर एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट. आपण बघतो ना सोलर पॅनल वगैरे असतात, ठीक आहे. सोलर सेल मीन्स काय? कन्वर्ट सोलर एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट. त्याचं प्रिन्सिपल आहे. सोलर एनर्जीला कन्वर्ट करतो तो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. कारण की आपण बघितलंच आहे, सोलर एनर्जी कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी जे सोलर पॅनल्स लावतो आपण, राईट. सो ते सोलर पॅनल्स जे असतात त्याच्याने आपण काय करतो, आपली घरची म्हणा किंवा कुठलीही इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये पास करतो. आणि देन सोलर कन्वर्ट म्हणजे ते सनचे जे रेज असतात ते त्या सोलर पॅनलवर पडतात, राईट. सोलर पॅनल या फॉर्ममध्ये असतात, स्क्वेअर 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 सिल्वर्स, ओके. सो हे जे असतात सनचे जे रेज असतात ते सोलर पॅनलवर पडतात आणि ते कन्वर्ट करून आपल्याला काय देतात? इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट. सो याचं प्रिन्सिपल आहे सोलार सेलचं. सोलार सेल द सोलर एनर्जी कन्वर्ट टू इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट. नोट दॅट प्रिन्सिपल ऑफ सोलार सेल. Principle of solar cell. Solar cell is used to solar energy convert to electrical energy, okay. Solar energy convert to electrical energy. And then next line मध्ये, hence it is also called photovoltaic cell. ओके. हा क्वेश्चन येऊ शकतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामला की सोलर सेललाच काय म्हणतात? फोटोव्हॅलेटिक सेल, राईट. याचं सेकंड नेम आहे फोटोव्हॅलेटिक सेल, राईट. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग. नेक्स्ट युजेस, सोलर सेल्सचे युजेस. त्याच्यामध्ये फर्स्ट यूज, solar cell is used to चार्जिंग बॅटरीज. ज्या बॅटरीज असतात वेगळ्या त्या चार्जिंग करण्यासाठी आपण सोलार सेलचा यूज करू शकतो, राईट. सोलार सेल इज यूज टू चार्जिंग बॅटरीज. Charging batteries, okay. Second, it is used at remote places. It is used as remote places. Okay.
इट मीन्स रिमोट प्लेसेस म्हणजे कुठे कुठे यूज केला जातो, कॅल्सी जे आपण डेली यूजमध्ये मोस्ट ऑफ विचारलं जातं, कॅल्क्युलेटर्स इन सॅटेलाईट, सॅटेलाईट्समध्ये पण कॅल्क्युलेटर्स असतात, तिथे याचा यूज केला जातो, राईट. मीन्स रिमोट प्लेसेस मीन्स कॅल्क्युलेटर इन सॅटेलाइट्स, calculator in satellites, comma space stations, remote using satellite and comma space stations. Okay, next unit, it is used supply power, it is used supply power in traffic signals. तुम्ही बघितलं असेल ट्रॅफिक सिग्नल्स किंवा स्ट्रीट लाईट्स, इथे सुद्धा सोलार सेलचा यूज केला जातो. जे सिग्नल्स असतात सो त्याच्यावर सोलर पॅनल अटॅच केलेले असतात अँड देन सोलर एनर्जी कन्वर्ट इलेक्ट्रिक, त्याच्यावर ते सिग्नल्स ऑपरेट होतात. ओके, इट इज यूज टू clear. Solar cell means solar cell, it is the solar energy convert to electrical energy. Okay, त्याच्यानंतर याचे युजेस आहे, फर्स्ट आहे सोलर सेल, इट इज यूज ॲज अ चार्जिंग बॅटरीज. सेकंड यूज आहे रिमोट प्लेसेस लाईक सॅटेलाइट्स इन कॅल्क्युलेटर्स. देन थर्ड आहे ट्रॅफिक सिग्नल्स. ट्रॅफिक सिग्नल्स त्याच्यामध्ये हे स्ट्रीट लाईट्स वगैरे या ट्रॅफिक सिग्नल्समध्ये सुद्धा सोलर सेल्सचा यूज केला जातो. ओके, नाव नेक्स्ट टॉपिक सोलार सेलमधलाच, सोलार सेलमधलाच नेक्स्ट टॉपिक, कन्स्ट्रक्शन ऑफ सोलार सेल. कन्स्ट्रक्शन ऑफ सोलार सेल. कन्स्ट्रक्शन ऑफ सोलार सेल. डायग्राम काढून घ्या त्याची. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. sunlight, sunlight, anti-reflecting contact, front contact, anti-reflecting contact, front contact, emitter and side. हे आहे emitter and side, base, P side, base P side, and rear contact, rear contact. ओके, जस्ट डायग्राम आली तर 2 मार्क्स लिहू शकते आणि त्याचं पूर्ण थेरॉटिकल कन्स्ट्रक्शन 3 मार्क्सला. तेव्हा डायग्राम पण काढायची अँड देन थेअरी पण लिहायची. ड्रॉ द diagram.
ओके. देन एक आपण स्क्वेअर टाईप या रेक्टँग्युलर शेपचं एक, त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे, फ्रंट कॉन्टॅक्ट, जो जसे 2 बॉक्सेस अटॅच केले त्याला लोड अटॅच केलेला आहे, निगेटिव्ह टर्मिनल अँड देन पॉझिटिव्ह टर्मिनल, राईट. अँड देन फर्स्ट जो आहे, फर्स्ट कॉन्टॅक्टला म्हटलेलं आहे अँटी रिफ्लेक्टिंग कॉन्टॅक्ट. सनलाईट पडतायत, सनरेज पडतायत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो ब्लॉक आहे त्याला म्हटलेला आहे इमिटर एन साईड, अँड जो सेंटरचा आहे त्याला म्हटलेला आहे बेस पी साईड. एन साईड अँड पी साईड, यू नो दॅट. देन एन साईड म्हटलेलं. त्याच्यानंतर हे जे 2 असे बॉक्सेस लीड्स लावलेले त्यांना म्हटलेले फ्रंट कॉन्टॅक्ट, आणि खालचा जो आहे त्याला रेअर कॉन्टॅक्ट. ओके. सो याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट हा एन साईड काय आहे, फ्रंट कॉन्टॅक्ट ऑफ सोलर साईड. ओके. फ्रंट कॉन्टॅक्ट देन सोलर साईड, आणि बेस रेअर कॉन्टॅक्ट कोण आहे, बेस साईड पी. ओके. लक्षात ठेवायचं, फ्रंट कॉन्टॅक्ट आहे इमिटर एन साईड अँड देन रेअर कॉन्टॅक्ट आहे बेस पी साईड, जो म्हणजे खालचा बेसचा. ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट घ्या मग, कन्स्ट्रक्शन ऑफ याच्यामध्ये एन साईड. एन साईडला काय काय कनेक्टेड, फर्स्ट आहे एन साईड. ओके. त्याच्यामध्ये सब पॉईंट घ्या ए, एन साईड. इट इज अ फ्रंट कॉन्टॅक्ट, इट इज अ फ्रंट कॉन्टॅक्ट ऑफ अ सोलार सेल. इट इज अ फ्रंट कॉन्टॅक्ट ऑफ अ सोलार सेल. हा सोलार सेलचा काय आहे, फ्रंट कॉन्टॅक्ट आहे. ओके. फ्रंट कॉन्टॅक्ट, सोलार सेलचा काय आहे, फ्रंट कॉन्टॅक्ट. सेकंड पॉईंट बी, इट इज अ व्हेरी थिन, it is a very thin, it is a very thin, hence it can allow, it is a very thin, hence it can allows, hence it can allows visible light, visible light which, visible light which falls on it, falls on it. Okay. Next, it is a coated with, inside, it is a coated with, it is a coated with the conducting material. द कंडक्टिंग मटेरियल, हे जे कोटेड असता ते कशाने कोटेड असता, कंडक्टिंग. इट इज अ कोटेड इन कंडक्टिंग मटेरियल. ओके. कंडक्टिंग मटेरियल. नेक्स्ट, इट इज कोटेड विथ, इट इज अ कोटेड विथ अँटी रिफ्लेक्टिंग, it is a coated in anti-reflecting surface, anti-reflecting surface, anti-reflecting surface, hence it can reflect heat, hence it can reflect heat and IR rays. It is a coated in anti-reflecting surface. It is a coated in, काय रिफ्लेक्ट करतं ते, हीट रिफ्लेक्ट करतं. ओके. अँड IR, IR मीन्स काय, इन्फ्रारेड, इन्फ्रारेड. हे दोघं काय करतात, ते रिफ्लेक्ट करतात. कोण, अँटी रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके. And then next, P side. The next, P side. Second, P side. आता P side काय आहे, बेस ऑफ सोलार सेल, राईट. P side आहे बेस ऑफ सोलार सेल, अँड देन त्यालाच काय म्हटलेले, रेअर कॉन्टॅक्ट.
सो नेक्स्ट घ्या, इट इज अ रेअर कॉन्टॅक्ट, इट इज अ रेअर कॉन्टॅक्ट of solar cell, it is a rarer contact of solar cell and it is a base, and it is a base of solar cell, base contact of solar cell. ओके, एन साइड काय होता, थिन लेअर होता, राईट, एन साइड होता थिन लेअर, सो पी साइड काय असणार आहे, थिक लेअर. क्लिअर. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, इट इज अ थिक, एन साइड बघा इतकंसं आहे आणि बेस साइड किती आहे, पी साइड इतका. सो इट इज अ थिक लेअर ऑफ, इट इज अ थिक लेअर ऑफ सोलार सेल. हा थिन होता, हा थिक आहे. तुम्हाला डायग्रामवरून कळतच असेल, बेस साईडचा स्पेस केवढा आहे, मोठा. सो हा कसा लेअर आहे, थिक लेअर आहे. आणि एन साईडचा कसा आहे, स्मॉल, छोटूसा. सो तो कसा आहे, थिन लेअर. इट इज अ थिक लेअर ऑफ सोलार सेल. ओके, अँड देन दोघांचा कॉमन पॉईंट आहे, इट इज अ कोटिंग ऑफ, इट इज अ कोटिंग ऑफ कंडक्टिंग मटेरियल. हा दोघांचा कॉमन पॉईंट आहे. दोघं कशाने कोटेड आहे, कंडक्टिंग मटेरियलने, राईट. इट इज अ कोटेड ऑफ विथ कंडक्टिंग मटेरियल. ओके, नाउ नेक्स्ट, वर्किंग ऑफ सोलार सेल. नेक्स्ट पॉइंट घ्या, वर्किंग ऑफ सोलार सेल. वर्किंग ऑफ सोलार सेल. सेम ॲज इट इज, फक्त डायग्राम येऊ शकते 2 मार्क्सला. अँड देन एक्सप्लेन द वर्किंग ऑफ सोलार सेल येऊ शकतं 3 मार्क्सला. ओके, डायग्राम सेम असणार आहे. थोडेसे डिप्लेशन लेअर वगैरे चेंजेस दाखवायचे आपल्याला. फर्स्ट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, अँड देन तिकडे दाखवला लोड तरी चालणार आहे, इकडे दाखवला तरी चालणार आहे, आर एल. ड्रॉ करून घ्या डायग्राम. हा एन रिजन आहे, हा पी रिजन आहे, जो पॉझिटिव्ह
and then negative. Draw diagram. Okay, and then हे काय आहे? Sunlight. ओके, वर्किंगमध्ये घ्या. फर्स्ट पॉइंट, when light is sunlight, when light is falls, when light is falls on solar cell and photons, solar cells and photons having energy is greater than, having energy is greater than band gap, energy is greater than band gap energy, energy is greater than band gap energy, band gap energy, then electron hole pair is generated. ओके, बँड गॅप एनर्जी काय आहे? वॅलन्स बँड अँड कोव्हॅलंट बँड यांच्यातली जी एनर्जी असते ती काय आहे? बँड गॅप एनर्जी. हे कशी असणार आहे? कमी असणार आहे. एनर्जी हॅविंग ग्रेटर दॅन, फोटॉन्सची आणि सोलार सेल्सची जेवढी एनर्जी आहे ती कशी असणार आहे? सोलार एनर्जी ही मोठी असणार आहे बँड गॅप एनर्जीपेक्षा. ओके, नाव नेक्स्ट लाईनमध्ये, ड्यू टू लाईट इलेक्ट्रॉन्स produce in P region and holes produce in N region, and holes produce in N region recombine in depletion layer, या डिप्लेशन रिजन. ऑब्वियसली एन काय प्रोड्यूस करतोय? होल्स प्रोड्यूस करताय. ओके, अँड देन इलेक्ट्रॉन्स पी गॅपमध्ये, सो याला म्हटलेलं आहे डिप्लेशन रिजन ऑर डिप्लेशन लेयर. नेक्स्ट लाईनमध्ये, when light is fall on depletion region, जेव्हा ते डिप्लेशन रिजनवर सनलाईट पडतात, when light falls in depletion region, the electrons and holes separated, दोघं काय होऊन जातात? सेपरेट होऊन जातात. and electrons and holes get separated. जेव्हा सनलाईट फॉल्स होतात ती रिजनवर, तेव्हा इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर सेपरेटेड. ओके, ते काय होऊन जातात? सेपरेट होऊन जातात. नेक्स्ट पॉइंट, the electrons get attract
get attract, the electrons get attract towards anode. इलेक्ट्रॉन्स कोणाकडे अट्रॅक्ट होतात? ॲनोडकडे. द इलेक्ट्रॉन्स गेट अट्रॅक्ट्स anode of intrinsic electric field. Anode of intrinsic electric field. And then holes. आता ऑब्विसली इलेक्ट्रॉन्स जर ॲनोडकडे अट्रॅक्ट होत आहे तर होल्स कोणाकडे होणार आहे? कॅथोडकडे, राईट. And holes is attract towards the cathode. इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडे अँड होल्स कॅथोडकडे अट्रॅक्ट होणारे. टुवर्ड्स द कॅथोड, of the same intrinsic words. ऑफ सेम म्हणजेच कसं? इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्डमध्ये. ऑफ द सेम. ओके. नेक्स्ट पॉइंट. इलेक्ट्रॉन्स आर accumulated in n region and it become negative terminal of a light battery. ओके. एन रिजन कोणाला अट्रॅक्ट आहे? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी, जिला आपण लोड अटॅच केलेला आहे. सो एन रिजन निगेटिव्ह आहे आणि पी रिजन पॉझिटिव्ह. नेक्स्ट लाईनमध्ये जर इलेक्ट्रॉन्स एन रिजनला आहे तर ऑब्विसली होल्स कोणाला असणार आहे? पी रिजनला. देन होल्स आर accumulated in P region and it becomes positive terminal. ओके. इलेक्ट्रॉन्स ॲक्युमुलेटेड एन रिजन्सला आहे. इलेक्ट्रॉन्स ॲक्युमुलेटेड एन रिजन अँड देन बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे. पी हे कोणाला आहे? होल्स, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला बॅटरीच्या, बट ते कोण आहे? इलेक्ट्रॉन्स. ओके. नेक्स्ट लाईनमध्ये when it is connected to external circuit, then current can flow due to charge. ओके. सो नेक्स्ट होतं आपलं सोलार सेल. सोलार सेलमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. कन्स्ट्रक्शन सेम, फक्त कन्स्ट्रक्शनमध्ये फक्त ब्लॉक डायग्राम दाखवायची होती आर एल लोडची. अँड देन इकडे सनलाईट पडताय म्हणजे तो फ्रंट कॉन्टॅक्ट आहे. ओके. फ्रंट कॉन्टॅक्ट जो आहे तो एन साईड आहे फ्रंट कॉन्टॅक्ट, ज्याचा डिप्लेशन लेयर कसा आहे? थिन आहे. इट मीन्स छोटासा आहे. अँड देन लास्ट आहे बेस साईड. बेस साईड काय आहे? पी साईड, ज्याचा डिप्लेशन लेयर कसा आहे? थिक आहे. ओके. जस्ट एवढंच दाखवायचं होतं. आणि देन हे सनलाईट आहे आणि याला म्हटलेलं आहे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग मटेरियल आहे. देन हा लोड आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. अँड देन त्याचं वर्किंग ऑफ सोलार सेल कसं आहे? त्याला बॅटरी अटॅच केलेली आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह. एन टाईप कोणाला कनेक्ट केलं गेलं आहे? निगेटिव्हला. अँड पी कोणाला कनेक्ट केलेला आहे? पॉझिटिव्हला. बट एन टाईपचं डिप्लेशन लेअरमध्ये होल्स क्रिएट होत आहे आणि पीचे काय होत आहे? इलेक्ट्रॉन्स. सो डिप्लेशन लेअरचा जो आहे होल्स कुठे शिफ्ट होत आहे? इकडे. अँड देन जेव्हा सनलाईट पडतात त्याच्या फ्रंट व्ह्यूवर तेव्हा ते काय होतात? सेपरेट होऊन जातात इलेक्ट्रॉन्स अँड
होल्स सेपरेट होऊन जातात. त्याच्यामध्ये मग सोलार एनर्जी ही कशी आहे, बँड गॅप एनर्जीपेक्षा जास्त आहे. बँड गॅप एनर्जी म्हणजे व्हॅलन्स बँड आणि कोव्हॅलंट बँडमधला डिस्टन्स. सो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इंट्रेन्सिकमध्ये कॅथोड आहे आणि होल्स काय आहे, इलेक्ट्रॉन्स काय आहे, ॲनोड आहे आणि होल्स कॅथोड आहे. बाकी इंट्रेन्सिक ॲज इट इज सेम. हे झालं त्याचं वर्किंग. मग त्याच्यामध्ये एन टाईपमध्ये कनेक्टेड असतं बॅटरीला होल्स, बट कनेक्टेड कोणाला आहे, निगेटिव्हला. आणि इकडे पी टाईप आहे इलेक्ट्रॉन्स, बट कनेक्टेड कोणाला आहे, पॉझिटिव्हला. याला म्हटलेलं आहे फ्रंट कॉन्टॅक्ट आणि याला म्हटलेलं आहे रेअर कॉन्टॅक्ट. ठीक आहे. जो बेस आहे पी साईडचा आणि हा आहे एन साईडचा. सनलाईट पडतात फ्रंटवर आणि त्याच्यानंतर ती सोलार सेलची प्रोसेस होते. सोलार सेलचे यूज विचारले जातात 2 मार्क्सला. माहितीचं यूज कुठे कुठे यूज केलं जातं, बॅटरीजमध्ये. मेन पर्पज काय आहे सोलार सेलचं, तो सोलार एनर्जीला कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल एनर्जी. याचं हे मेन प्रिन्सिपल आहे. काय प्रिन्सिपल आहे की सोलर एनर्जी कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. हे मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट त्याचं प्रिन्सिपल आहे सोलार सेलचं. मग ट्रॅफिक सिग्नल्सवर यूज केलेले आहे, राईट. त्याच्यानंतर स्पेस जे असतात कॅल्सी वगैरे त्याच्यामध्ये यूज केलेले आहे. बॅटरीजमध्ये यूज केलेले आहे सोलार सेल. बऱ्याच ठिकाणी आपण डेली लाईफमध्ये पण आपल्या घरात पण सोलर सेल यूज केलेला असतो. कन्वर्ट करतो सोलारचे जे रेज असतात त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो, इलेक्ट्रिक फील्डमध्ये. ओके, झालं. नेक्स्ट घ्या आता तुम्ही पॉईंट. मिनिमम 1.5 पेज सोडून द्या. वर्किंग, कन्स्ट्रक्शन अँड युजेस 3 पॉईंटसाठी. IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोलार सेल. ग्राफिकली रिप्रेझेंट. IV characteristics of solar cell. Okay. ग्राफिकल काढून घ्या ग्राफ. Maximum power point. सो IV कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय दाखवलं आहे, शॉर्ट सर्किट म्हणजे स्विच ऑन होतो आहे आणि ओपन सर्किट म्हणजे काय होतं आहे, स्विच ऑफ होतो आहे, राईट. सो सोलार सेलमध्ये जसं जसं आपलं व्होल्टेज वाढतं आहे, राईट, इकडे जसं शॉर्ट सर्किटमध्ये करंट काय होतो आहे, वाढतो आहे, तसं तसं काय होतं आहे, व्होल्टेज पण वाढतो आहे. अँड देन पिक व्हॅल्यू म्हणजे त्याची मॅक्झिमम पॉवर इथे काय होतं आपल्याला डिप्लेक्शन म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू जिथे हा सर्किट तिथून स्लोप कॅल्क्युलेट केल्यावर मॅक्झिमम पॉवर ऑफ
पॉईंट. मग त्याच्यामध्ये एक्स वाय कोऑर्डिनेट घेतलेला आहे, व्होल्टेज आहे सपोज 20 आणि करंट आहे 5. सो त्याच्यामध्ये 0पासून स्टार्ट करतो आपण शॉर्ट करंट. ओके, आणि स्विच ऑफ होतोय तिथे 20ला जस्ट. मग त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोलार सेल. IV characteristics of solar cell lies in the fourth quadrant. मग कुठले कुठले फोर्थ आहे? शॉर्ट सर्किट म्हणजे काय आहे? स्विच ऑन. शॉर्ट सर्किट म्हणजे स्विच ऑन आहे तेव्हा सर्किट कसं असणार आहे? क्लोज. ओके, अँड देन नेक्स्ट घ्या ओपन सर्किट म्हणजे स्विच काय असणार आहे? स्विच ऑफ. बस इतकंच लिहायचं याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट मग त्याचा आय मॅक्स आणि आय मिनिमम कसा असणार आहे? आय मॅक्स म्हणजे काय? मॅक्झिमम करंट काय आहे? 5 एम्पियर मायनस वाय डायरेक्शनला जो काय असेल तो. ओके, करंट मॅक्स काय असणार आहे? फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम करंट आहे 5 आणि देन वाय डायरेक्शनचं. आणि आय मिनिमम काय असणार आहे? मिनिमम करंट किती आहे? 0. राईट, मिनिमम करंट 0 एम्पियर मायनस एक्स. कळालं? जो काही आपला ग्राफमध्ये येईल तो. जो मॅक्झिमम असणार आहे तो करंट मॅक्स असणार आहे आणि जो मिनिमम असणार आहे तो करंट मिनिमम असणार. नेक्स्ट घ्या डिस्टिंग्विश बिटवीन फोटोडायोड अँड सोलार सेल. 2 मार्क्स लिहू शकतो. हां, डिस्टिंग्विश बिटवीन फोटोडायोड अँड सोलार सेल. ओके, मग आता फोटोडायोडचं वर्क काय आहे? प्रिन्सिपल काय आहे की इट इज अ वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ फोटो इलेक्ट्रिक. ओके, आणि सोलार सेल काय आहे? फोटोव्हॉल्टिक. ओके, याचं प्रिन्सिपल काय आहे? कोणावर वर्क करतो? हा फोटो इलेक्ट्रिक आणि हा कोणावर? फोटो व्हॉल्टिक. घ्यायच्यामध्ये फर्स्ट पॉइंट इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, अँड सोलार सेलचं काय? इट इज अ वर्क ऑन प्रिन्सिपल ऑफ फोटोव्होल्टाईक सेल. ओके, second point photodiode has to be reverse bias. म्हणजे काय? तो कुठल्या साईडला जातोय? निगेटिव्ह साईडला. रिव्हर्स बायसिंग टू स्टार्ट वर्किंग. सोलार सेलमध्ये का? सोलार सेल वर्क्स इन झिरो बायसिंग. ऑब्विसली कुठून स्टार्ट होतोय तो? 0पासून. झिरो बायसिंग.
कंडिशन. ओके. आता फोटो डायोडचं मेन काय आहे, कन्वर्ट लाईट एनर्जी सिग्नल्स टू स्विचेस काउंटर्स, राईट. आणि सोलार सेलचं काय आहे, सनलाईट म्हणजे सोलर एनर्जी कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. घ्यायच्यामध्ये फोटो डायोडमध्ये घ्या. थर्ड पॉईंट, these are mainly use light energy into signal and use as counters and switches. Okay, counters and switches. And solar cell मध्ये घ्या. These are mainly used to convert light into power. And used to charge batteries or provided power to electronic equipment या devices. Next point, IV characteristics of photodiode. रिव्हर्स बायसिंग आहे म्हणजे ऑब्विसली कसं असणार आहे, निगेटिव्ह साईडला. आपण त्याचा असं ग्राफ काढला होता, राईट. शॉर्टमध्ये काढून घ्या. IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोडायोड रिव्हर्स बायसिंगला असणार आहे म्हणजे निगेटिव्ह साईडला. आणि हा 0 पासून स्टार्ट होणार आहे, देन असं शॉर्टमध्ये जस्ट. झालं.